ठीक आहे. आवाज येतो ना बरोबर? हा येतो सर. हां ठीक आहे. आपणाला मी तुम्हाला खापऱ्या चोर हे अण्णाभाऊंचं लोकनाट्य सांगितलं. आता या लोकनाट्याच्या अनुषंगानं तुम्हाला काही टिपणं मला लिहून द्यायची. मी ती टिपणं इथं तुम्हाला एक एक असं ओळ सांगण्यापेक्षा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याचं पूर्ण टिपण पाठवून देतो. तुमच्या ग्रुपवर पाठवतो. तुम्ही ते लिहायचं आणि लिहून त्याचे फोटो मला पाठवायचे. म्हणजे तुम्ही लिहिताय की नाही मला कळेल. हां, आता हे जे लोकनाट्य आपण पाहिलं अण्णाभाऊंचं, ह्या लोकनाट्यावर तुम्हाला मी एक 25 मिनिटामध्ये सगळा गोषवारा सांगणार आहे. हे तुम्ही लिहायला कसं पाहिजे काय नाही हे मी तुम्हाला तिथं सांगतोच, परंतु तुम्हाला ते पाठवतोय लिहून. पण अण्णाभाऊंच्या संदर्भात सुरुवातीला माहिती लिहिली पाहिजे. नंतर या खापऱ्या चोराच्या संदर्भानं तुम्हाला एक मध्यवर्ती कल्पना मांडता आली पाहिजे. नंतर एक दोन पानभर त्या खापऱ्या चोर या लोकनाट्याचं कथानक तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि शेवटच्या उतार्यामध्ये अण्णाभाऊंच्या या लेखनाची काय वैशिष्ट्ये आहेत, लोकनाट्य या साहित्य प्रकारांची अण्णाभाऊंची जी काही खास वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये ती वैशिष्ट्ये तुम्हाला सांगावी लागतील. एवढ्या भागाचा विचार आपणाला त्या उत्तराच्या अनुषंगानं त्या टिपणाच्या अनुषंगानं करावा लागेल. आता सुरुवातीला लक्षात ठेवा की अण्णाभाऊ साठे हे एक शाहीर होते, कथाकार होते, कादंबरीकार होते. अण्णाभाऊंचं खरं नाव काय होतं तर तुकाराम. वडिलांचं नाव भाऊराव साठे आडनाव. त्यांचं टोपण नाव होतं अण्णा. आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात मोठा जो भाऊ असतो त्याला सगळेजण अण्णा म्हणतात. तसं ते अण्णा टोपण नाव पडलं. आणि भाऊराव हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे किंवा भाऊ, आणि साठे आडनाव आहे. पण चुकून आता लोक असंच लिहितात अण्णाभाऊ. अण्णाभाऊ एकत्र नाही, अण्णा वेगळं भाऊ वेगळं, नाही का? आणि म्हणून हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊंचा जन्म हा 1 ऑगस्ट 1969 रोजी वाटेगाव 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊंचा. अवघं 49 वर्षाचं आयुष्य जगलेला हा माणूस वाटेगाव तालुक्यात, वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव नावाचं अण्णांचं गाव आहे, सांगली जिल्ह्यामध्ये. आता अण्णा सुशिक्षित होते का अशिक्षित होते तर तुमच्या आमच्या मतानुसार विचार करण्यापेक्षा जे लिहिता येतं त्याला सुशिक्षित म्हणायचं का ज्याला चांगलं वागता येतं त्याला सुशिक्षित म्हणायचं. म्हणून अण्णांना समाजाची सगळी नस जाणली होती, त्यांनी माहिती होती, समाज चांगला त्यांनी वाचला होता. म्हणून त्या अर्थाने अण्णा समाजाच्या अशा अर्थाने अण्णाभाऊ हे खरे सुशिक्षित होते. परंतु अण्णाभाऊंनी 1.5 दिवसाची शाळा शिकली म्हणतात, म्हणून अशिक्षित या अर्थ शाळेच्या दृष्टीने. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले तेव्हा त्यांना कळू लागलं की हे सगळी विषमतेची दरी इथं पसरते. इथं शूद्रांच्या मुलांना, गरिबांच्या मुलांना, उपेक्षितांच्या मुलांना वेगळी वागणूक आणि उच्चवर्णीयांच्या मुलांना वेगळी वागणूक हे चालणार नाही. आणि म्हणून अशा समता नसलेल्यांच्या शाळेमध्ये मी जाणं योग्य नाही, म्हणून अण्णाभाऊंनी शाळा सोडून दिली. दुपार 1.5 दिवसाची शाळा केली असं त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्याच्यामध्ये ते डब घेऊन शाहिराच्या भूमिकेतून समाज जागृती करण्याचं त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं. आणि अण्णाभाऊंची सगळ्यात गाजलेली प्रसिद्ध साहित्यकृती जर कोणती असेल तर ती फकीरा आहे.
या फकीरा कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे. अण्णाभाऊंच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे आणि कार्ल मार्क्स यांचा प्रभाव आहे. त्यांची कौटुंबिक थोडीशी जर माहिती सांगितलं तर मी आधीच सांगितलं की वडिलांचं नाव भाऊराव साठे होतं. तर अण्णाभाऊंच्या आईचं नाव होतं वालबाई साठे. अण्णाभाऊंना 2 पत्नी होत्या, एक कोंडाबाई आणि दुसरी जयवंता. अण्णाभाऊंना 3 अपत्ये होती सांगतात की मधुकर, शांता आणि शकुंतला. ही 3 अपत्ये अण्णाभाऊंची. आता ही कौटुंबिक थोडीशी माहिती झाल्यानंतर अण्णाभाऊंचं जे वैयक्तिक जीवन आहे ना, हे खूप हालाकीचं गेलं. अण्णाभाऊंनी सुरुवातीच्या काळामध्ये तर खूप वाईट प्रसंगांना सामोरं त्यांना जावं लागलं. शेवटपर्यंत या माणसाला गरिबी, दारिद्र्य यांनी खूप पछाडून टाकलं. पण समाजकार्य, आपलं ध्येय किंवा आपल्या ध्येयापासून तसूभरही न ढळता अण्णाभाऊंनी आपलं कार्य खूप नेटानं स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत नेलं. असे अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा नावाच्या कलापथकामध्ये त्यांनी काही काळ काम केलं. 1940च्या दशकापर्यंत या लाल बावटा कलापथकामध्ये कार्यरत राहिले. अण्णाभाऊंनी 1950च्या दशकात भारतामध्ये एक सगळ्यात रोमांचकारी घटना झाली. म्हणजे साम्यवादाच्या आधी भारतामध्ये 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये 20,000 लोकांचा मोर्चा काढला गेला. आणि या चळवळीतूनच हे मोर्चे निघाले. आणि त्या मोर्चामध्ये घोषणा होत्या 47लाच जो निघाला, 16 ऑगस्टलाच. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्टला मोर्चा निघाला मुंबईमध्ये. त्याच्यात घोषणा होती, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. बघा, अजून पोटामध्ये अन्नाचा कण ज्यांच्या नसेल त्याला स्वातंत्र्य काय कामाचं. म्हणून ही आझादी झुटी आहे असं अण्णाभाऊंनी सगळ्या त्या काळातल्या लोकांनी एकत्र येऊन हे मोर्चा काढला. आणि कम्युनिस्ट पक्ष जे आहे का नाही, कम्युनिस्ट पक्षांनी ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली होती. अण्णाभाऊंच्या जीवनावर सुरुवातीला कार्ल मार्क्स वगैरे अशांचा प्रभाव होता, त्याच्यामुळे त्यांनी कम्युनिस्टांची, कामगारांची चळवळ उभी केली. नंतर जेव्हा त्यांना बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला तेव्हा त्यांनी मात्र दीन, दलित, उपेक्षित, शोषितांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आणि म्हणून 1958मध्ये दलित साहित्य संमेलन भरलं. आणि या पहिल्याच दलित साहित्य संमेलनात उद्घाटनपर भाषण अण्णाभाऊंनी केलं. आणि त्या भाषणामध्ये अण्णाभाऊ म्हणतात, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. बघा, हिंदू धर्मियांच्यामध्ये खूप जुन्या काळामध्ये अशी म्हण आहे किंवा अशी एक आख्यायिका आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर आहे, नागाच्या फाण्यावर आहे म्हणे. अण्णाभाऊ म्हणतात, अहो ही तर कष्टकरी, उपेक्षित, दीन दलितांच्या तळहातावर आहे, त्यांच्या घामावर आहे, त्यांच्या रक्तावर उभी. हाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी या अर्थाने दलित साहित्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी या उपेक्षितांच्या जीवनाचं सर्वांग सुंदर वर्णन, उपटून फेकलेलं, मोडून पडलेलं जीवन त्यांचं अण्णाभाऊंनी मांडायला सुरुवात केली. आता अण्णाभाऊंनी किती लेखन केलंय? अहो, अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या आहेत. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही उत्कृष्ट साहित्य निर्मिती अण्णांची फकीराही आहे, जिला 1961मध्ये
राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अण्णाभाऊंना या कादंबरीच्या बाबतीत मिळालेला आहे असं आपणाला दिसतं. अण्णाभाऊंनी 15 कथासंग्रह लिहिलेले आहेत. आता अण्णाभाऊंच्या बऱ्याच कथा वगैरे काही साहित्यकृती ही बाहेरच्या भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झालेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा ज्या आहेत ना, यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी जी भ्रमंती केली रशियामध्ये, तर तेही त्यांनी लिहिलेलं आहे. माझा रशियाचा प्रवास वगैरे प्रवास वर्णन बी लिहिलेलं आहे. मग अण्णाभाऊंनी अशा अनेक साहित्यकृतींना जन्म दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या स्मृतीला अण्णाभाऊंनी आपली लेखणी अर्पण केलेली. मी तुम्हाला सांगितलं ना, अण्णाभाऊंनी कितीतरी, बघा, नुसती नामावळी जरी आपण पाहिलं, अकलेची गोष्ट एक लोकनाट्य लिहिलं. अण्णाभाऊ साठे प्रातिनिधिक कथा संपादन केले आहेत एस भोसले यांनी. अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, खापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळवाडी, गजाड, गुऱ्हाळ, गुलाम, कादंबऱ्या, कथा कितीतरी अशा अण्णाभाऊंनी लिहिल्या. चंदन, चिखलातली कमळं, चित्रा, चिरागनगरची भूत कथासंग्रह आहे, नवती कथासंग्रह, निखारा कथासंग्रह, जिवंत काढतोस, तारा, पाझर ही कादंबरी, पिसाळलेला माणूस कथासंग्रह. लोकनाट्य कोणकोणती लिहिली? देशभक्त घोटाळे, पुढारी मिळाला पाहिजे, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा, शेटजींचे इलेक्शन, हे सगळी लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिली. आणि कितीतरी बरबाद्या कंजारी नावाचं अण्णाभाऊंनी कथासंग्रह लिहिला. पेंग्याचं लगीन नाटक लिहिलं, फकीरा कादंबरी लिहिली, पाझर कादंबरी लिहिली. अण्णाभाऊंचे असं साहित्य जे ना, हे अजरा अमर राहिलेलं आहे. आणि अण्णाभाऊंनी एवढं मोठं लिहून त्यांनी प्रवास वर्णनही लिहिलं, रशियाचा प्रवास. आणि काव्य म्हणून जर त्यांचा विचार केला तर अण्णाभाऊंनी शाहिरी काव्य, म्हणजे शाहिरी, पोवाडे आणि लावण्या, हे अण्णाभाऊंनी लिहिले. आता अण्णाभाऊंच्या जे काही चित्रपट जे निर्माण झालेत ना, त्यांच्या काही कादंबऱ्यावर निर्माण झालेले आहेत. आता अण्णाभाऊंच्या वैजयंता 1961 सालची ही कादंबरी का नाही, हिच्यावर वैजयंता नावाचा एक चित्रपट आला मराठीमध्ये. टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट आला त्यांच्या आवडी या कादंबरीवर. दुसरा चित्रपट आला मुरली मल्हारी रायाची, हा चिखलातील कमळ अण्णाभाऊंच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आला. अण्णाभाऊंची कादंबरी वारणेचा वाघ याच नावाने चित्रपट आला. अलगूज ही कादंबरी अण्णाभाऊंची आहे. तिच्यावर आधारित अशी ही साताऱ्याची तऱ्हा हा अण्णाभाऊंच्या कादंबरीवर चित्रपट आला. आणि फकीरा गाजलेली कादंबरी, तिच्यावर फकीरा नावाचा चित्रपट आला. अण्णाभाऊंच्या सबंध साहित्यकृतीमध्ये जो पिळलेला माणूस आहे, जो उपेक्षित माणूस आहे, ज्याचा कोणी वाली नाही, ज्याची कोणी बोलण्यासाठी त्याच्या बाजूनं कोणी वाणी नाही, कुणाचा शब्द नाही, अशा माणसांचे प्रतिनिधी म्हणून अण्णाभाऊंनी आपलं जीवन घातलेलं आहे. आणि अशाच माणसांच्या जीवनावर अण्णाभाऊंनी आपल्या सबंध साहित्यकृतीतून त्या जीवनाला उजाळा देण्याचं, ते जीवन अतिशय आटोकाटपणे मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केलेला आहे. आता ही जी सगळी लोकनाट्य आहेत ना, या लोकनाट्यांच्यामध्ये वेगवेगळे विषय आलेले, तो विषय घेऊन अण्णाभाऊ पुढे गेलेले. आता हा जो विषय आहे, खापऱ्या चोर, हा त्यापैकीच एक लोकनाट्य आपल्या अभ्यासक्रमाला असले. ह्या खापऱ्या चोर या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी स्वतः भूमिका केलेल्या आहेत. मी तुम्हाला आधी सांगितले, हे नाटक, हे लोकनाट्य 1946 साली अण्णाभाऊंनी लिहिलं. या लोकनाट्यामध्ये काय आहे,
तर या लोकनाट्यामध्ये ग्रामीण भागातले जे छोटे मोठे शेतकरी जमीनदार आहे, छोटे मोठे 4, 2, 5, 6, 1, 2 एकर असलेले, ह्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हडप करून आपली सावकारी चालवणारा एक सावकार अण्णाभाऊंनी उभा केलेला आहे. एका विशिष्ट वेळेमध्ये काय होत होतं की अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये किंवा अण्णाभाऊंच्या कालखंडामध्ये हे असे छोटे छोटे शेतकरी, कष्ट करणारे लोक शेतजमिनीमध्ये जास्त पिकत नसायचं, म्हणून काहीतरी सावकाराकडे जाऊन बी भरण्यासाठी, आपल्या जगण्यासाठी 10-5 रुपये घेत असायचे. त्याचं मुद्दल फेडणं होत नसायचं, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, अव्वाच्या सव्वा व्हायचं. आणि म्हणून मग ह्या जमिनी सावकार आपल्या घशात घालायचे. आपल्या त्या जमिनीवर, कारण आपल्या हातात सत्ता आहे, आपण बलदंड आहोत, पैसेवाले आहोत, म्हणून गुंड लावून या गुंडांच्या करवी ह्या शेतजमिनी हडप केल्या जायच्या आणि गरिबाला जगणं मुश्किल केलं जायचं. अण्णाभाऊंना ही जी वागणूक आहे ना ह्या सावकारांची, गावातल्या पाटलांची, ही वागणूक मात्र प्रचंड खटकते आणि अशा लोकांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूप राग येतो. म्हणून अण्णाभाऊंनी काय केलं बघा, की तुम्हाला जी प्रवृत्ती चालते जगात, जे जगात चालत असतं, ते तुम्हाला जे आवडत नाही ना, पण तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. गावचा तुमचा सरपंच आहे, करोडोनी पैसे खातो, लाखोनी पैसे खातो, तुम्हाला कळतं, पण तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही व्यक्त झालं पाहिजे साहित्याच्या माध्यमातून, साहित्य कृतीच्या माध्यमातून, कथेच्या, कादंबरीच्या, कवितेच्या. हेच आपण आपलं मत मांडलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अभिव्यक्त झालं पाहिजे, रिॲक्ट झालं पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीनं हेलावून जाता, तिथं थांबू नये. त्याला प्रत्यक्षात विरोध करू शकत नसेल तर आपण लेखनाच्या माध्यमातून त्याचे वाभाडे काढले पाहिजे, नाही का? अगदी रामाच्या काळात सुद्धा लोक रामाच्या तोंडावर, त्याला राम हा अयोध्येचा राजा होता, दशरथाचा मुलगा, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात स्त्रियांना, बायांना, बापड्यांना बोलता येत नसेल त्याच्या वर्तनावर आधारित. कारण रामाचं वर्तन बघा की सीता गरोदर आहे आणि रामानं सीतेला लोकांचं ऐकून घराच्या बाहेर हाकलून दिलं. सांगा, आजचा काळ नाही, बस स्टँडला जगल्यान कोणती तरी सामाजिक संस्था आली आणि तिला घेऊन गेली. सीतेला सांगितलं घराच्या बाहेर. सीता एका ऋषीच्या आश्रमामध्ये तिने आधार घेतला. हे त्या काळातल्या ग्रामीण जीवन जगत असलेल्या स्त्रियांना दिसलं. त्या थांबल्या नाहीत. रामाच्या विरोधात आपल्याला बोलता येणार नाही, प्रत्यक्षात तू असं का वागतो असं म्हणता येणार नाही. म्हणून काय केलं, स्त्रियांनी आपल्या ओव्या लिहिल्या आणि ओव्यातून सांगितलं, राम म्हणू बाई राम, नाही सीतेच्या तोलाचा, सीता माय हिरकणी, राम हलक्या दिलाचा. कच्च्या कानाचा आहे, हलक्या काळजाचा आहे राम. लोकांचा ऐकतो आणि बायकोला हाकलून देतो. म्हणून सीतामाय आमची हिरकणी आहे, राम हा कुचकामी हलक्या दिलाचा आहे, त्याचं काळीज बरोबर नाही. हा निषेध नाही का रामाचा केलेला त्या काळातल्या लोकांनी? असा प्रतिकार, असा निषेध, असं रिॲक्ट होणं, असं व्यक्त होणं हे लेखकाचं काम असतं आणि अण्णाभाऊंनी ते केलं. त्या काळातल्या अशा छोट्या मोठ्या ग्रामीण जमीनदार असलेल्या लोकांवर शेत सावकार त्या गरीब जनतेचे शोषक असत आणि शोषण करणाऱ्या अशा लोकांच्या विषयी अण्णाभाऊंना त्यांच्या मनातून राग येत असायचा. आणि हाच राग त्यांनी या लोकनाट्याच्या माध्यमातून, खापऱ्या चोराच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी व्यक्त केलेला आहे. आता हा व्यक्त करत असताना काय की त्या ज्या सावकाराचं हास्यास्पद जे वागणूक आहे की नाही, ते अण्णाभाऊंनी मांडलेली. तो कसा भीतो,
मामा जो त्याचा नोकर आहे त्याच्याशी कसा वागतो, आपलं गाठोडं उशाला कसा घेऊन पडतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चोराला चोर म्हणून ओळखू येत नाही, हे जे त्याचं वर्तन आहे, हे हास्यास्पद वर्तन. म्हणजे सावकार आहे का नाही, सावकाराला असं कोणी तोंडावर बोलू शकत नाही, त्याचा विनोद करू शकत नाही. मग अशा लोकनाट्याच्या माध्यमातून अशा सावकाराचं हास्यास्पद वर्णन अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीमधून मांडलेलं आपणाला दिसेल. आता काय केलं अण्णाभाऊंनी, एक जेजुरीजवळ एक गाव आहे सनगरवाडी नावाचं, लक्षात ठेवा गावाचं नाव सनगरवाडी. आणि सनगरवाडीमधलाच एक असाच ग्रामीण जमीनदार, छोटी मोठी शेत असलेला दाजीबाजी, सनगरवाडीचा दाजीबाजी, त्याची जी शेत जमीन आहे ही या भोलाराम नावाच्या सावकारानं फसवून त्याची जमीन हडप केली आणि या दाजीबाजीला भूमिहीन केलं. जमीन ठेवली नाही त्याच्याजवळ, उपाशी मरायची वेळ आली आणि म्हणून हा भूमिहीन झालेला दाजीबाजी गावोगाव फिरत राहिला, पोटाची आग भागवण्यासाठी, खळगी भरण्यासाठी. आणि हा दाजीबाजी गावोगाव भटकत असताना तोच काय झाला, पुढे खापऱ्या चोर नावानं प्रसिद्ध झाला. आणि एक दिवशी हा खापऱ्या चोर प्रसिद्ध झाल्यामुळे सगळीकडे ही वार्ता जाते आणि सनगरवाडीच्या भोलारामाला देखील ही वार्ता कळते. आणि हा खापऱ्या चोर शेवटी आपल्याच गावात सनगरवाडीत येऊन या भोलाराम सावकाराच्या घरी चोरी करण्याचा बेत आखतो आणि त्या चोरीमध्ये गावच्या पाटलालाही सामील करून घेतो, नाही का. आणि मग तो कथाभाग मी तुम्हाला सगळा सांगितला, आपण पाहिला. आता हे सगळं करत असताना तो चोर गावात येतो. गावात आल्यानंतर लोक गस्त घालतात. गस्त घालत असताना प्रत्यक्ष भोलारामालाच तो भेटतो. दाढी असते ह्या दाजीबाजीला, खापऱ्या चोराला. भोलाराम म्हणतो, तू चोर तर नाहीस? तो म्हणतो, अहो चोर मी काय, चोर दिसतो का तुम्हाला? अरे बरोबर आहे, तू चोर रे. मीही गस्त घालतोय तो सांगतो. मग माझ्या घरी सांभाळशील का? तो मामा आता यात्रेला गेला असं तो म्हणतो. बघा, म्हणजे हे विनोदी प्रसंगातून शेवटी काय घडतं की मग हा यात्रेला निघतो. खंडोबाच्या यात्रेला जात असताना सीताबाई नावाची एक बाई त्याला भेटते. सीताबाई म्हणते, मीही चालली देवाला, नवस केलेला आहे. तो खापऱ्या चोरेकडे त्याला एकदाचा मरू देतो का? तो म्हणतो, सीताबाई तू कोणत्या गावची? ती बी सनगरवाडीची. समजा तुझं काय झालेलं आहे, तू कशी काय इकडं आली? ती म्हणते, माझी जमीन त्या सावकारानं हडप केली. मग तो म्हणतो खापऱ्या चोर, त्या सावकारानं तुला भिकेला लावलं त्याचा तुला राग येत नाही, त्या सावकाराच्या घरी चोरी करणाऱ्या चोराचा मात्र राग येतो. हे उलट नाही का? ती म्हणते, नाही, पण तरी बी तो मेला पाहिजे. मग शेवटी त्या सीताबाईला येतो, तिचंही डोळे उघडले पाहिजे म्हणून तिलाही साक्षी ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला आठवतं ना मी सांगितलेली कथा खापऱ्या चोराची? आठवत असेल तर बघा. मग शेवटी हे सगळे थांबतात. अजून काही यात्रेकरू येतात, वाघे वगैरे. तितक्यात मामा हाही शेवटचा यात्रेकरू येतो. मग लोक म्हणतात, दुरून काहीतरी कोणीतरी येताना दिसते. हे सगळे तिथं थांबलेले आहेत. हे सगळेजण एकमेकाच्या आश्रयाला, आधाराला का थांबलेत? त्यांना वाटतं वाटेत चोर येईल, आपणाला अडवेल, म्हणून आपण सगळेजण सोबत जाऊ. आणि मग त्या मामाला म्हणतात की, हे बघ मामा, तिकडून कोणीतरी येताना दिसतंय. त्याला पाटील, सावकारी सगळे येताना दिसतात. तू म्हणतो, लवकर लवकर तू हे कपडे काढून साडी नेस, तू मुरडी होय, कारण आपणाला देवाची लोक म्हणल्यानंतर कोणी हात लावणार नाही. मग तो मामा मुरळी होतो. तो सावकार त्याच्याकडेच येऊन बघतो, भोलाराम सावकार, कारण त्याच्याच घरी हा नोकर असतो ना. मुरळी लईच लाजायली दिसते.
डोकं तोंडही उघडत नाही. तो म्हणतो मानाची मुरळी. कोण? दाजीबाजी म्हणतो, खापऱ्या चोर, मानाची मुरळी. आणि मग ते खंडोबाला जायला निघतात. पुन्हा तिथून ते पाटील वगैरे निघून जातात. आणि नंतर हा खापऱ्या चोर आणि पाटलाची जी भेट अशा रीतीनं होते. तो पाटील म्हणतो मीही चोर आहे. कोणता चोर आहे? तो म्हणतो मी चिंधी चोर आहे. काय काय चोरतो ते अण्णाभाऊंनी गाणं लिहून सांगितलं पहा. आता हा खापऱ्या चोराच्या सोबत म्हणजे दाजीबाजीच्या सोबत पाटील देखील चोरी करायला येतो. पण तो चोरी करायला येत नसून चोर पकडायला त्याचा इरादा आहे. खराच हा खापऱ्या चोर आहे का त्याला बघायचे. आता यानं काल परवा एकदा सावकाराच्या घरी येऊन चोरी करण्यासाठी गेला होता. कोण? दाजीबाजी. दाढी वगैरे होती. पण तो सगळेच उठल्यामुळे तो निघून गेला पळून. त्यावेळेस त्याला दाढी होती. आता त्यानं दाढी काढून टाकलेली. मग त्या तिथं थांबल्यानंतर जेव्हा सावकार विचारतो की तू दाढी काढून टाकलीस, तू चोरीस का? तो म्हणतो नाही हो, मी तर वाघोबा आहे, मी वाघे आहे खंडोबाचा, मी कशाला चोरी करू, नाही का. हा कथाभाग घडत असतो. आणि मग ती जी सीताबाई आहे, सीताबाईला सामील करतो पाटील. सगळे हे चोरीचे सामान कुठं ठेवायचं या उंबराच्या झाडाखाली. सीताबाईला तो खापऱ्या चोर म्हणतो तू इथं सांभाळत बस, नाही तर हा मला दगा देईल. चोरी करतात, तिथं नेऊन ठेवतात. सीताबाई गठुड्यात ती काढून घेते. त्याच्यात भाजी, मेथीचे तुकडे, भाजीचे तुकडे सगळे बांधून आणून टाकते. जेव्हा चोरी उघडी पडते तेव्हा, आणि नंतर मग ती खरे सोनं चांदी देते. त्यावेळेला पाटलासहित त्या सगळ्या गावातल्या लोकांना गोवण्याचा प्रयत्न खापऱ्या चोराकडून होतो. मग सगळे म्हणतात जाऊ द्या. आणि मग काय करतो सावकार? या दाजीबाजीला म्हणतो हे बघ, मीही काही आता सावकारी करणार नाही, लोकांना लुटणार नाही, कोणाच्या जमिनी घेणार नाही. तू बी आता इथून पुढे चोरी सोडून द्यायचीस. ही तुझी जमीन तुला परत. तो म्हणतो सीताबाईची तिला परत. आणि असं म्हणून घाबरलेला हा जो भोला, शेवटी काय होतं, सावकार त्याची जमीन देतो. आणि घाबरलेला भोलाराम व त्याला घाबरविणारा खापऱ्या मामा, ह्या सगळ्यामधला जो विनोद आहे की नाही, तो विनोद मात्र अण्णाभाऊंनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. आता हे लोकनाट्य खूपच प्रसिद्ध झालं त्या काळात. या लोकनाट्यामध्ये काय आहे? एक नाटकी प्रवृत्ती आहे. नाट्य संघर्ष तर आहेच, पण नाट्य इतकं सुंदर अण्णाभाऊंनी त्याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे की अण्णाभाऊंना या विनोदी पद्धतीनं या नेमकेपणावर बोट ठेवायचं होतं, ते त्यांनी ठेवलेलं आहे. हा खापऱ्या चोर जो आहे का नाही, हा खापऱ्या चोर स्वतः त्याच्या भूमिकेत अण्णा आहेत. अण्णांना मी सांगितलं अगोदर की अण्णा खापऱ्या चोर या लोकनाट्यामध्ये स्वतः खापऱ्या चोराची भूमिका करत असायची. म्हणजे अण्णाभाऊ स्वतः लिहिल्यानंतर लेखकाला ते पात्र निवडण्याचा अधिकार आहे ना, आणि पात्र निवडल्यानंतर काम करताना सुद्धा अण्णाभाऊ ते होते. याचा अर्थ या लोकनाट्यामध्ये नायक कोण आहे? तर दाजीबाजी आहे, चोर आहे हो, पण पोटासाठी चोरी करणारा चोर आहे. म्हणून अण्णाभाऊंच्या संबंध साहित्य कृतीमध्ये अशा उपेक्षित माणसानं बंडखोरी केलेल्या माणसाचं प्रतीक म्हणून अण्णाभाऊ उभे. उपेक्षित माणसातली बंडखोर माणसं अण्णाभाऊंनी सगळ्या आपल्या साहित्यकृतीमधून, अनेक साहित्यकृतीमधून अशी निर्माण केलेली. आणि म्हणून खापऱ्या चोर हे प्रचंड प्रेक्षकाला खिळवून ठेवणारं, हसून लोटपोट करणारं आणि तितक्याच मार्मिकपणे, तितक्याच चपखलपणे अण्णाभाऊ आपल्या वाचकाच्या मनावर, समाजाच्या मनावर हे प्रबोधन करतात की सावकारी करून हडप केलेली जमीन त्याला द्यावी लागेल, तुम्हाला ती घेता येणार नाही, अन्याय करता येणार नाही. अन्याय जर केला तर तुमच्या घरात चोर घुसेल. हे अण्णाभाऊ सांगायला विसरत नाही.
तुम्हाला मी काय करतो, ही तुम्हाला ही जे लोकनाट्य आहे, या लोकनाट्यावर मी तुम्हाला एक टिपण लिहून देतो नंतर उद्याला वगैरे. आणि नंतर पुढचा जो भाग आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासा किंवा पुढच्या तासांपासून शिकवतो किंवा सांगतो. उद्याला जर टिपण मी अर्ध्या भागावर पाठवतो, अर्ध्या भागावर परवा